श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 26 ऑगस्ट 2024 वार सोमवार या दिवशी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर श्रीकृष्ण जन्माष्टमी येण्याआधी काही शुभ वस्तू आहेत त्या आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत. बघा, 5 पैकी अगदी तुम्ही एक जरी यातली शुभ वस्तू ही घेऊन आलात तरी देखील अतिशय उत्तम. यामुळं तुमच्या घरातील सर्व संकट, त्याचबरोबर पती पत्नीमधील वाद होत असतील तर ते दूर होणार आहे. नजर दोष कमी होणार आहे. घरात या वस्तू अतिशय शुभ अशा आहेत, या वास्तूमध्ये असायलाच हव्यात. तर त्या कुठल्या 5 वस्तू आहे त्या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. बघा, या 5 पैकी तुम्ही जरी एक जरी वस्तू आणली आणि ती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी याची आपल्या घरात स्थापना करायची आहे, यामुळं सर्व संकट जी आहेत ती दूर होणार आहे. तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. कृष्ण जन्माष्टमी देशभरात साजरी केली जाते. या दिवशी भगवान कृष्ण यांना प्रिय असलेल्या वस्तू घरी आणून संकट दूर करू शकता. तर त्या कुठल्या वस्तू आहे? बघा, अगदी देशभरात कृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह आहे. दहीहंडीसाठी गल्लोगल्ली आयोजन करण्यात आलेलं असतं. त्याचप्रमाणे बघा, आपण प्रत्येकानं आपल्या घरात श्री बाळकृष्णाची मूर्ती ठेवून श्रीकृष्ण जन्माष्टमी नक्कीच साजरी करावी. तर कुठल्या वस्तू या दिवशी आणायच्या आहेत किंवा त्याआधी आणून ठेवल्या तरी चालणार आहे. तर सर्वात आधी बघा, तुमच्याकडे श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्णाची जर मूर्ती नसेल ना तर तुम्ही या दिवशी आधी नक्कीच आणून ठेवायची आहे, किंवा अगदी त्या दिवशी जरी खरेदी करून आणली आणि त्याची स्थापना केली तरी अतिशय शुभ आहे. बघा, असं कुठलंच घर नाही की तिथे बाळकृष्णाची मूर्ती नसेल. परंतु जर तुमच्याकडे नसेल तर बघा, त्या हातात लाडू असलेला बाळ गोपाळ हा तुम्हाला आणायचा आहे. त्याचबरोबर बघा, बाळगोपाळ हा घरातील जर बेडरूममध्ये ठेवणं शुभ मानलं गेलं आहे. यामुळे वैवाहिक जीवनातील ज्या काही अडचणी असतील ना तर त्याने दूर होत असतात. पती पत्नीमधील वाद होत असतील तर ते देखील याने दूर होत असतात. त्याचबरोबर बघा, तुम्ही यानंतर मोरपंख, श्रीकृष्ण आपल्याला माहीत आहे श्रीकृष्णांना मोरपंख अतिशय प्रिय आहे. श्रीकृष्ण मुकुटावर कायम मोरपंख असतो. वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपंख लावल्याने वास्तुदोष जो आहे तो नेहमी दूर होत असतो. घराच्या मुख्य दारावर मोरपंख लावल्यास भगवान कृष्णाची कृपा होते. त्याचबरोबर बघा, आपल्याला चंदन पूजेत महत्त्वाचं चंदन अतिशय महत्त्वाचं आहे. चंदन घरात ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी घरी चंदन आवर्जून तुम्ही आणायचं आहे आणि पूजेनंतर त्याचा टिळा जो आहे तो तुम्ही लावायचा आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाला देखील लावायचा आहे. त्यानंतर बघा, कामधेनू गाय. आता तुमच्याकडे जर अजूनही घरात जर कामधेनू गाय नसेल तर तुम्ही ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी नक्कीच कामधेनू गाय जी आहे ती आणून तिची या दिवशी स्थापना करू शकता. अत्यंत शुभ मानलं जातं. कामधेनू गाय म्हणजे काय, तर गाय असते आणि सोबत तिचं वासरू असतं. हे घरामध्ये ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं. जन्माष्टमीला कामधेनू गाय घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. तिची विधिवत पूजा करायची आहे आणि स्थापना करायची आहे. भगवान कृष्ण हे गायीसोबत असायचे. वास्तुशास्त्रानुसार जन्माष्टमीला कामधेनू गाय घरी आणली तर घरात सुख समृद्धी नांदते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर श्रीकृष्णांची सर्वात आवडती वस्तू ती म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, ती म्हणजे बासरी. भगवान श्रीकृष्ण यांना बासरी ही अत्यंत प्रिय आहे.
घरात बासरी असेल तर आर्थिक अडचण ज्या आहेत त्या दूर होत असतात. तसेच पती पत्नीमध्ये चांगले संबंध राहावेत, वादविवाद होऊ नये म्हणून घरात बासरी ही अवश्य ठेवावी. त्याचबरोबर दिवसातून एकदा तरी घरात बासरी वाजवली पाहिजे. यामुळे घरातील जी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो. तसेच जर घरामध्ये तुमच्या आधीच जर या वस्तू असतील तर तुम्ही त्या नाही आणल्या तरी चालणार आहे. परंतु तुमच्या बघा घरात जर बाळकृष्ण नसेल किंवा मोराचं पीस नसेल, कामधेनू नसेल, बासरी नसेल, यापैकी कुठलं चंदन नसेल, तर यापैकी कुठलीही एक तरी वस्तू तुम्ही आवर्जून आणायची आहे. यामुळं बघा तुमच्या घरातील सर्व संकट दूर होणार आहे. पती पत्नीमधील वाद जो आहे तो दूर होणार आहे. नजर दोष जो आहे तो दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहणार आहे. त्याचबरोबर श्रीकृष्णाची अखंड कृपा ही त्या घरावर राहत असते. आपलं घर हे नेहमी सुखी, समृद्धी आणि आनंदाने राहावं, सकारात्मक ऊर्जा घरात टिकून राहावी, यासाठी यातील कोणतीही एक वस्तू आवर्जून घरी आणायची आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.